कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील यात्रेला आजपासून सुरुवात। भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। तर महायुतीचे काही नेते आज यात्रोत्सवाला हजेरी लावणार। खबरदारी म्हणून मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात। जळगावच्या कासोद्यातील महेश मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिर परिसर उजळला। करमाळ्याच्या केतूर गावातील कीर्तेश्वर देवस्थान। नाशिक जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदेंची दादागिरी। चारुदत्त शिंदेंसह दोघांकडून मारहाणीचा प्रयत्न, डॉक्टर आनंद पवारांचा आरोप। सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील शौचालय हटवण्यासाठी नागरिक आक्रमक। भाविकांचा विचार करून निर्णय घेऊ, मनपा आयुक्तांचं आश्वासन। नांदेडच्या नाळेश्वर राहटी घाटावरून अवैध वाळू तस्करी सुरू। वाळू अवैध मार्गे वसमतला नेली जात असल्याची माहिती। ग्रामस्थांनी 6 वाळू तस्करी करणारे टँकर पकडून दिले। वसईत रेशन धान्याचा काळा बाजार करणाऱ्या 3 महिला बचत गटाच्या दुकानांवर कारवाई। महिलेच्या तक्रारीवरून वसई पुरवठा विभागाकडून संबंधित 3 दुकानं सील। खनिज निधीतील 162 कोटींच्या प्रशासकीय मान्यतांना जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती। गडचिरोली जिल्हा खनिज निधी वाटपासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। जळगाव जिल्हा परिषदेचा 46 कोटी 61 लाखांचा अर्थसंकल्प सादर। नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद। वर्षभरापासून बंद असलेला करुळ घाट सोमवारपासून 15 दिवसांसाठी सुरू होणार। प्रायोगिक तत्वावर एकेरी वाहतूक सुरू करणार। पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनंतर निर्णय। धुळ्यातील नकाने ते वार गावापर्यंत रस्त्याची दुरवस्था, रस्ता दुरुस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी। खड्ड्यांमुळे दररोज लहान मोठे अपघात। 70 लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार। साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग आघाडीवर। कोल्हापूर विभागात 20 लाख क्विंटल साखर उत्पादन। जळगावातील पिंपळे खुर्दमध्ये गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत आत्मा प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण। ड्रोनद्वारे फवारणीसह कृषी यंत्रांची देखभाल आणि दुरुस्ती विषयक मार्गदर्शन। नंदुरबार जिल्ह्यात निधीअभावी जलजीवन मिशन योजनेचं काम अर्धवट अवस्थेत। 4 वर्षांपूर्वी योजनेसाठी 980 कोटींचा निधी देऊनही काम अर्धवट, जिल्हा परिषदेचा दावा। परभणीत रब्बी हंगामातील हरभरा काढणी अंतिम टप्प्यात। हरभऱ्याला योग्य हमीभाव मिळणार असल्याची शेतकऱ्यांमध्ये समाधान। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर। जनावरांना लागणारा चारा महागल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार। नांदेडच्या मुखेडमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात शेती। गुलाबाच्या फुलांना आंध्र तेलंगणा राज्यात मोठी मागणी। मोगरा, गुलाब, काकडा, झेंडू फुलांची शेतकऱ्यांकडून लागवड। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा अधिक राहणार असल्यानं शेतकऱ्यांकडून टरबुजाची लागवड। टरबुजाला मोठी मागणी असल्यानं शेतकऱ्यांचा कल। नागपुरातील अनेक भागात आज पाणीपुरवठा बंद असणार। पारडी फिडरवर जलवाहिनी जोडण्याच्या कामासाठी सकाळी 11 पासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। जालन्यात 10वीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। बदनापूरमधील परीक्षा केंद्रावर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट। विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी भिंतीवरून उड्या, व्हिडिओ समोर। जालन्यात परीक्षा केंद्रावर पेपर फुटला नसल्याचं राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींचं स्पष्टीकरण। व्हायरल झालेला पेपर प्रश्नपत्रिकेची संबंधित नसल्याची माहिती। जळगावमधील 10वीच्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार सुरू। विद्यार्थ्यांना सर्रास कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर। भिंतीवरून उड्या मारून कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर। पेपरफुटीची चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई होईल। कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा सरकारचा संकल्प। पेपरफुटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कॉपी आढळणाऱ्या केंद्रावर कारवाई केली जाणार। परीक्षेत कॉपी आढळलेल्या प्रकाराबाबत सरकार गंभीर। मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत। अशी कामं होत आहेत तर कोणी दलाल आहे का याची माहिती घेऊन कठोर कारवाई होईल। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। नागपुरात जीबीएसचा आणखी एक बळी। शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 32 वर्षीय रुग्णाचा मृत्यू। जीबीएसनं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता 3 वर। जीबीएस रुग्णांच्या उपचाराचा खर्च जास्त। रुग्णांच्या सरकारी योजनांतून उपचार। आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना सरकारी योजनांतून मदत मिळणार नाही। पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती। ठाणे पालिका मुख्यालयाबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांवर तोडक कारवाई। नागरिकांच्या तक्रारीनंतर ठाणे पालिकेची तोडक कारवाई। जळगावात 2 गटात हाणामारीनंतर दगडफेक। कंजरवाड्यात गेल्या 3 दिवसांपासून 2 गटात वाद। आतापर्यंत कुणावरही गुन्हा दाखल नाही। नाशिकच्या चांदवड घाटात 8 ते 9 वाहनांचा भीषण अपघात। भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती। रवींद्र धंगेकरांच्या गळ्यात भगवं उपरणं असलेला फोटो स्टेटसला। धंगेकरांचा स्टेटस चर्चेत। रवींद्र धंगेकरांनी स्टेटस ठेवत शिवसेनेत जाण्याचे संकेत दिलेत। धंगेकरांनी काही दिवसांपूर्वीच शिंदेंची भेट घेतली होती।
निधी वाटपात महायुतीत प्रथम प्राधान्य भाजपला, मग मित्रपक्षांना. सरपंचांना निधी वाटपावरून नितेश राणेंचं वक्तव्य, तर महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, राणेंचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. बालेवाडीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचं शहांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप करण्यात येणार. 2 दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात असलेल्या अमित शहांचा कोरेगाव पार्कच्या वेस्टिन हॉटेलमध्ये मुक्काम, तर आज सकाळी 11 वाजता शहांच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक होणार. आम्हाला न्याय हवा, न्याय कसा मिळवायचा त्याकडे आमचं लक्ष. मागण्या मान्य केल्या तर आंदोलन कशासाठी करू, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. आमदार सुरेश धस आज मस्साजोग दौऱ्यावर. देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी संवाद साधणार. अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगानं चर्चा करणार. ठाकरेंच्या शिवसेनेनं होर्डिंगमधून सुरेश धसांना डिवचलं. शिवसेना भवनासमोर मार्मिकच्या मुखपृष्ठावर धसांचे व्यंगचित्र झळकलं. सुरेश धस यांचं दाखवायचे आणि खायचे दात वेगळे, होर्डिंगवर उल्लेख. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला गती. आतापर्यंत 50 जणांची झाडाझडती. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीत हत्या. माझ्या पतीची हत्या होऊन 16 महिने उलटले. 16 महिने होऊनही आरोपींना अटक नाही. पोलीस प्रशासनाला मंगळवारपर्यंत वेळ, अन्यथा आंदोलन करणार, ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी. विरोधी पक्षनेत्यासाठी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव दिलं. भास्कर जाधवांना आता सतरंजा उचलाव्या लागतील, नितेश राणेंची टीका.